आता बघ केस कशी मोडतो बघ कस टिक वाजतंय का नाही टिक वाजतंय का नाही काजूचे पप्पा एवढा मान देऊ नका हो तुम्ही प्लीज. ओ ओ जरा यांना सांगा ना हो प्लीज यांना सांगा जरा. आओ कोणाला बोललास हा? आओ कोणाला बोललास आओ आओ बोलायचं नाही हा. आओ म्हणायचं नाही मला आई म्हणायचं आई काय म्हणशील हा बोलीन पण आई आई म्हण अरे कोण म्हणणार रे मला आई आता कोण म्हणणार तू तू तरी आई 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 जरा त्या बाबांना सांगा ना जरा please. बाबा कोणाला म्हणलास तू अरे बाबा कोणाला म्हणतोस तू मी काय म्हातारा आहे का बाबा म्हणतोस तू अरे बाबा म्हणलं ना कसं लय वयस्कर वाटत तू मला आहे का नाही पप्पो पप्पा म्हण मला पप्पा बालिशवाला पप्पा म्हण काय करताय तुम्ही हा ग हॅलो हो होय 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 पोचलो मी मुंबईला पोचलो अगं अगदी घरगुती राहणार आहे मी हो घरगुती म्हणजे अगं भाड्याने नाही ग पीजी पिंगेस्ट राहणार आहे मी हो हो अगं हे मी तुझ्याशी बोलता बोलता नेहमीप्रमाणे खूप पुढे आलो मी थांब एक मिनिट हे बघ मी पोचलोय हा आता त्यांच्या दरवाज्यात पोचलोय खूप चांगली माणसं आहेत ती हो अरे बेल वाजत नाही वाटत वाजली आवाज आला ए अगं मी ठेवतो फोन हा मी नंतर फोन करतो तुला हा हो चल लव यू हे असलं इथं चालायचं नाही माझ्याकडनं असली अपेक्षा करू नकोस तू नाही मी माझ्या बायकोशी बोलत होतो ना तर तिला मी लव्ह यू म्हटलं तेवढ्यात तुम्ही दरवाजा उघडला असं आहे व्हय? चालतंय जा मग आता दरवाजा उघडा मी तिला लव्ह यू म्हणत होतो तेवढ्यात तुम्ही दरवाजा उघडला असू दे आता म्हातारपणामुळे चालायचं तेवढं ये की ये असं आहे म्हातारपणामुळे तेवढं चालायचं इसरायला होतं जरा बरं आपण हा मी संदेश उपाशा मी ते पीजी म्हणून आलोय गौरव मोरे आहे ना आपला तो गौरे तो सांभाळा त्याने त्याचा रेफरन्स द्यायला सांगितला तुम्हाला म्हणाला की अरे तुला इथे भाड्याने राहतोय असं वाटणारच नाही अगदी मन मिळवून चांगली माणसं आहेत अगदी बरं मला सांग आता तुझा प्रवास कसा म्हातारपणामुळे असं होतंय बाकी काय मला सांग तुझा प्रवास कसा झाला छान उत्तम छान झाला सुखकर झाला माझा प्रवास नेहमी गौऱ्या नेहमी मला सांगतो इथे तुला खूप छान काळजी घेऊन तुला वागवतील नेहमी सांगतो म्हणजे काय रे आम्हा म्हातारींच्या जगात कुणी नाही ना त्यामुळे आमच्याकडे येणारा प्रत्येक पेंगेस्ट आमच्या मुलासारखाच असतो तू पण आमचा मुलगाच आहे नाही आजपासून ना मी तुला काजू म्हणणार काजू माझं नाव संदेश आहे नाही तरी पण आम्ही तुला काजूच म्हणणार आता वाकडा का म्हणजे काय आता अरे आमच्या मुलाचं नाव होतं काजू काजू आलास काजू कसा आहेस रे जेवलास का खायला देऊ की तुला काजू 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 बघितलं काजू काजू तुला पाहिजे का काजू आता का वाईस काजू आता काजू 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 सांभाळ वय झालं आपलं. काजू म्हणजे जरा ऑड वाटतो खूप ऑड वाटतं तो गौरव मोरे इथे राहिला होता त्याला काय ठेवलं होतं नाव न सोललेला नारळ आणि त्याच्या आधी सोललेला नारळ पण आमच्याकडे राहायचा कोण समीर चौगुले मी जरा आज जाऊन पडू का माझं प्रवासामुळे ना डोकं खूप धरलंय असं अरे मग आधी नाही का सांगायचं
नाही नाही तुमच्या हल्लीच्या पिढीचा ना. काय झालं? तेलाची बाटली शोधतोय मी. मी काय सांगत होते, हल्लीच्या पिढीचा ना हा मोठा प्रॉब्लेमच आहे. खाली बस इकडे. ए, बस खाली. काय? पटकन मुद्द्यावर यायचं नाही. इकडे तिकडे गप्पा मारत बसायच्या. गप्पा मारायची नीट वेळ बस. आहे. डोकं दुखतंय सांगायला नको का? काय? आणि इकडे हा. काय 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 करताय तुम्ही हे ओ, 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 अरे काय तेल नाही तेल घालते. अहो, हळू जरा कसं वाटतंय? हे बरं वाटतंय? हो, चांगलं हळू आणि असं डोकं दुखायला लागलं ना मस्त असं डोक्यावर तेप थापायचं. छान शांत वाटतं. थंड थंड गुल गुल. हा, बस 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 एवढं करायची गरज नाही हो तुम्ही अयो, अयो, अहो जरा हळू काय अहो चांगलंच कसं वाटतंय? बरं वाटतंय? हो छान वाटतंय ना बरं? अहो थांब अहो काय करताय तुम्ही एवढं असं करू नका हो केसांना घरच्या सारखं वाटतंय की नाही हा? खरंच खरंच तुम्हाला सांगू अशी माणसं कधीच कुठेच भेटणार नाहीत वा त्याला काय होतंय तेव्हा? बास रे कौतुक पुरे. आओ हा. ते जरा टिक टिक करा ना. टिक टिक काय काय टिक टिक काय टिक 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 गंमत आहे, गंमत करा. जरा सरक तिकडे वा, वा, वा. तू टिक तिकडे मी टिक टिक करतो. टिक टिक काय टिक टिक काय, टिक काय? टिक 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 ए, टिक टिक अरे हा. टिक 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 टिक. वयामुळे होतंय वयाम. हा, हा, टिक ठीक आहे. टिक 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 बस, टिक बस, टिक बस, बस. टिक टिक इकडे, इकडे डोकं. आता बघ केस कशी मोडतो बघ. कस टिक टिक वाजतंय का नाही? टिक टिक वाजतंय का नाही? काजूचे पप्पा. एवढा मान देऊ नका हो तुम्ही प्लीज ओ हो हो जरा यांना सांगा ना हो प्लीज यांना सांगा जरा आओ कोणाला बोललास? हा? आओ कोणाला बोललास? आओ आओ बोलायचं नाही. हा. आओ म्हणायचं नाही मला. आई म्हणायचं. आई काय म्हणशील? हा बोलीन पण आई आई म्हण. अरे कोण म्हणणार रे मला आई? आता कोण म्हणणार? तू तू तरी आई. आई 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 जरा त्या बाबांना सांगा ना जरा please. बाबा बाबा कोणाला म्हणलं तू? अरे बाबा कोणाला म्हणतोस तू? मी काय म्हातारा आहे का बाबा म्हणतोस तू? अरे बाबा म्हणलं ना कसं लय वयस्कर वाटत. तू मला आहे का नाही पप्पो पप्पा म्हण मला. पप्पो बालिशवाला पप्पा म्हण. काय करताय तुम्ही आता मोकळं वाटत. आता फ्री वाटतंय का नाही? हा वाटतंय वाटतंय free वाटतंय हा, मला. ये आता इकडे. आता मस्त पैकी आपण हलगी वाजवूया म्हणजे तुला अजून फ्रेश वाटेल. ए हलगी वगैरे मला येत नाही वाजवता सांगतो मी तुला हलगी वाजवा येत नाही? अरे आमच्या घराण्यातल्या माणसाला हलगी वाजवा येत नाही. बस जाऊ तिकडं. आम्ही नाही बोलणार. आम्ही नाही बोलणार. माझ्या चित्तेला हे नागणी द्यायची नाही. काजूचे पप्पा कशाला असं रुसून बसताय? असं करायचं असतं. याला हलगी वाजवा येईना. मी बोलते त्याच्याशी. काजू काजू अरे आपल्या घराण्याची परंपरा आहे ती. वाजवायला नको कालगी. हो बोल हो बोल. अरे वय झालंय ना त्यांचं रुसून बसतं. हो बोल. हा, हो, हो, हा, हो, बघा हा. काजू तयार झालं. फार काही कठीण नसतं रे ते. असं सोपं असतं. ते शिकवतील तुम्हाला. शिकवाल ना हो काजूचे पप्पा? हा. शिकवतो. हा, या या काजूचे पप्पा या. इकडे ये. हा? मी हा. अच्छा असं तुमच्या उजव्या साईडला हा. आता हलगी वाजवायची बघ. रांडकी टकळंग ढुपुलुक. काय कर तू कर. रांडकी टकळंग ढुपुलुक. तोंडाने हलगी कुठे आपल्या घराण्यात तोंडानच वाजवते ती. आपल्या हा, हलग्याची गरज नसते आपल्याला. करतो येईल तुला. रांडकी टकळंग ढुपुलुक. पप्पा गेलं की काय? हाय अजून मी जरा वयामुळं पहिल्यागत जमत नाही आता. झडपा बंद पडतात. सांभाळून करायचं ना. काय करायचं? करतो. घाबरायला. काय कर रांडकी टकळंग. नाही रे. काय मला वाजवायला येणार नाही तुम्हाला आताच सांगतोय मी अरे असं कसं जमणार नाही? या चव्हाणाच्या घरात पहिल्यांदा पोरग जन्माला आलं का नाही हलगी वाजवत असते हलगी. अरे आमच्याकडं बघ जरा आमच्याकडं.
आम्ही एवढं म्हातारं झालोय तरी हलगीची कला अजून कशी जपून ठेवली आहे आम्ही. तुला पण येईल, हळूहळू येईल, तू काळजी करू नकोस. तू आता रोज 4 तास हे हलगीचं प्रॅक्टिस करायचं घरात. हा, आपण दोघं मिळून हलगीच्या सुपाऱ्या मारूया. हे बघा मला नाही हे सुपाऱ्या बिपाऱ्या जमणार नाही. माझं ऑफिस आहे, त्याला दांड्या होतील. तुम्हाला आताच सांगतोय मला जमणार नाही. तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुला हंटरला फोडून काढीन. माझा हंटर कुठं आहे? हंटर कुठं आहे माझा? तिकडं कुठे चाललंय? हंटर कुठं आहे? हे बघ ना, आता तुला हंटरनेच फोडून काढतो. हे बघा यांना काहीतरी सांगा. माझ्या मुलाला मारायचं नाही. मारायचं नाही. पहिला तडाखा तुला बसल, तुला सांगून ठेवतो. नको, खूप लागतं ते हे पाय. असलं पोरगा, अरे तू जन्मालाच कशाला आलास? याला मी सोडणार नाही आता. हे बघा, तुला मी काय करताय हे तुम्ही? आई आई बघा आई मला वाचवा ना. हे काय करतोय? मला सांगा ना काहीतरी. वाचवा वाचवा कसं मी जड एवढं दिलंय तुला. काय करतोय? याला सांगा. नाही, तुला चांगले फटकेच दिले पाहिजेत. शिस्त नाही, काही नाही. आम्ही दिलेले संस्कार विसरून गेलोस ना अरे तू. कसले संस्कार माझ्या काय? वतीचे 2 फटके घाला अजून. त्याला सोडणार मारा त्याला अजून. म्हातारा मारू नका ना मारू म्हातारा. नको मला. म्हाताऱ्या म्हणतोय मला तू. हे बघा मला म्हाताऱ्या हे म्हणतोय. बघा अहो तुम्हाला सांगून ठेवतो विकृतात विकृत तुम्ही दोघंही विकृत आहात. अरे, आईला सुधारणार नाही तुम्ही लोकं. सख्खा पोरगा असून आहे बापाला असं म्हणतोय. काय करायचं माहिती? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. सुंदर झाला परफॉर्मन्स. विचारूया हास्य रसिकांना, त्यांना कितपत आवडलाय. सई? रसिका आणि रोहित, तुमचं बेअरिंग अप्रतिम होतं. मला खूप भावले हे आजी आजोबा आणि किती क्यूट आहेत असंही वाटलं. आणि काजू हे नाव मला भयंकर आवडलेलं आहे. म्हणजे टोपण नाव फारच, हे पण आवडलं. भयंकर छान मजा आली. काही जुन्या आठवणी पण जाग्या झाल्या आणि आजी आजोबांची पण डेफिनेटली आठवण आली. मजा आली मला.